द्या, मला माहित नाही तुमच्यातलं काय आहे ते, मला काढायचं नाही. करती न्याय मिळेल ही एक बाजू आहे. दुसरं, आत्महत्या कोणी करू नका. 2 दिवस लेट मिळू द्या पैसे, मरू नका कोणी. मेल्यावर एक तर ची मध्ये गेलाय, तुम्ही संपणार आहेत कायमचे, कुटुंब बघायला कोणी नाही, म्हणजे पैसेही गेले, माणूस पण गेला आणि पूर्ण कुटुंब पण गेलं. त्यामुळे मरू कोणी नका, उशीर होऊ द्या थोडासा. मी जरा बघतो याच्यात काय करता येतं, मला आणखीन डिटेल यातलं लय माहित नाही. मी सगळं बघतो, मी आत्ताच काय शब्द देत नाही, पण एकदा मागं लागलो की पैसे तुमचे आले. काय करता येते त्याच्यात, मुख्यमंत्र्याला काय करता येते, कोणाला काय करता येते, किंवा त्या कंपनीवाल्याला काय करता येते. कारण बरंच किचकट कारभार दिसतो यो. मी तुमचं सगळं ऐकलंय, त्याने बरंच किचकट विषय दिसतो यो. ते सरकारने फसवलंय का, कंपनीवाल्याने तुम्हाला फसवलंय का, त्याला सरकारने फसवलं, असं बरेच जण हे पण आता बोलले. सरकारनं बी त्यांना, त्या कंपनीवाल्याला, आता तुमच्या ते बँकेवाल्याला फसविलंय का, बँकेवाल्यांनीच सरकारला फसवलंय, काही मिळ नाही. मी यातले डिटेल्स समजून घेतो आणि एकदा मागं लागलो की लागत. हे मात्र तुम्हाला माझा शब्द जास्त बोलण्यापेक्षा, पण मला माहिती घ्यावं द्या आधी पूर्ण याच्यात, किती दिवस लागते आणि काय होईल त्या पैशाला. कारण एकदा शब्द तुम्हाला आंदोलनाला यायची गरज नाही, काय नाही. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही काय म्हणता लाखाने यायचं काय गरज नाही. एकदा मी हातात घेतलं, मी नीट करतो त्यांना सगळ्या. तुम्हाला काय लाखान 2 लाखाला एकत्र येऊन आंदोलनात यायची गरज नाही, तुम्हाला काही पळवायची गरज नाही. फक्त एकदा थोडं मला डिटेल घुसून द्या त्याच्यात, काय आहे काय नाही, त्याच्याकडे खरंच किती पैसे आहेत, त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहेत. सरकारनं जप्त केल्यात, मला तर वाटतं जप्त केलं पैसेच नाही मिळणार. प्रॉपर्टी लय म्हणताय तू, पण ह्याच्यात काय, ह्यांनी मार्केट प्रमाणे जर प्रॉपर्टी विकल्या तर भरपूर पैसे होते. हे बघा, आणि व्हॅल्युएशन कधी मार्केटने पैसे देत नसतो. गडक्यात ती सावकार आहे आता सरकार, त्याला घ्यायचं म्हणल्यावर ते पाडून घेणार आहे. त्याला माहिती 100ची वस्तू 10 लाख तुमचं लग्न आहे. तुम्ही जर जमीन विक्रीला काढली तर समोरच्याला माहिती आहे आता विकायची नव्हती, याला लग्न दिसते म्हणून आता विकायची, ती पडून मागणार. आणि तुम्ही असे जनरली विका, तुम्हाला तुमच्यापेक्षा मोबदला 2 लाख जास्त येईल. आता त्यांना माहित झालं ती प्रॉपर्टी पुरी हडप करू नये, म्हणजे फुलना फुलाची पाकळी, म्हणजे असं बी होऊ नये की तुमची पुरी काढीच लागाव, असं पण होऊ नये. आपले पुरे पैसे आपल्याला व्याजासकट वापस आले पाहिजे, याच्यासाठी काय धोरण करता येईल. इतक्या दिवस एक तर थांबलो, त्यात फुलना फुलाची पाकळी म्हणलं एखाद्याने लाख दिले असले, 10,000 धरण पळा आता, म्हणजे 90,000 रुपये तोटा झाला. व्याज पण गेलं आणि वर्ष पण गेले. याच्यात काय पर्याय काढता येईल, किंवा तुम्हाला काही पर्याय माहित असले मला निवांत 7-8 दिवसांनी सांगा येऊन, याच्यात अशा पर्याय आपण सरकारला ते पर्याय देऊ. त्या कंपनीवाल्याला, तुमच्या त्या बँकेवाल्याला काही पर्याय देता येतील का बघू. नाही मार्ग निघला मी हाय म्हणल्यावर आहे ना, पण मला समजून घ्या, उगाच तुम्हाला फसवीत नाही, मी फसवीत नाही बघा. एवढं हाय म्हणायचं, मी एकीकडं तुम्ही तिसरीकडं बसायचं, माझ्या आशेवर मी पडायची इकडं, तुम्ही पडायचं तिकडे, तुम्ही कसं काही हालचाल व्हाय नाही, फसविणार नाही. मला एक समजून घ्या, तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतो. मी जसं आरक्षणातलं समजून घेतलं तसं मला यातलं समजून घ्या द्या, काय करता येईल. सरकारच्याच खांद्यावर जबाबदारी द्यायची का काय करायचं. त्यांनी एकदा जर शब्द दिला सरकारने सगळे पैसे मिळणार, तर मी जबाबदार, ते पैसे कसे देत नाही. पण ते बघू द्या मला, कोणतरी जबाबदारी पर्याय काहीतरी शब्द द्या. नुसतं हा चला आंदोलनाला, आंदोलन करू 4 वर्ष गेले तुमची, आंदोलनाची गरज नाही पडा. 3 वर्ष झाले. सरकार याच्यावर जबाबदारी उचलतंय का, ते पैसे द्यायला तयार आहे का, मी त्यांना बोलून बघतो. मला एक पर्याय सांगा आधी. आपण काय करा, 7-8 दिवसांनी 7-8, 10, 15 जण तुमचे जे नॉलेज ते या, आपण बसू. पण आत्महत्या नका करू. तुम्हाला सांगतो, पुन्हा विषय संपला, मी समजून घेतो, म्हणजे लक्षात आलं तुमच्या. आणि मग एकदा मला जे कोणी शब्द देईल, ते बँकेवाला देतोय, सरकार देतंय का, सेंट्रल गव्हर्नमेंटचे मंत्री देतात, तुम्हाला पटते ते पर्याय म्हणतो मी, मला नाही. तुम्ही जर म्हणले हा हे पटतंय होईल, तर तेवढे दिवस वेळ देऊ, आणि तेवढ्या वेळेत नाही ऐकलं मग त्याला दाखवतो हिसका कसा असतो, पैसे कसे निघत. जालना आणि संभाजीनगर मधले समृद्धी महामार्ग झाला, आमचे स्वतःची शेती जाईल, शेतीचे पैसे त्याने पडद्यातून टाकायला लावले, लोक अडकलेले. विषय वेगळा राहिला. पैसे टाकले का टाकले ते विषय, या विषयावर तर तुम्ही समाधानी येत ना, कमी बिना माहिती घ्यायचं, तुमचेच लोक माहिती देणार आहेत मला, दुसरे नाही. बरं का दादा, ह्याच्यामध्ये जे काय तुम्ही आता बँकेचं जे कर्ज आहे, नॅशनलाइज बँकेनं आमच्याकडनं पैसे कुठे साहेबांनी घेऊन नॅशनलाइज बँकेतून कर्ज घेतात, ते कर्ज नंतर घेतलेलं आहे, अगोदर ठेवीदारांनी मिळालं पाहिजे. ते आलं लक्षात. तुमच्या जे 7-8, 10, 15 जण आहेत ना, 7-8 दिवसांनी आणखीन या, आपण सविस्तर ड्राफ्ट तयार करू त्याचा, सरकारला स्वीकारायला लावू,
मग ती बँक पैसे द्यायला तर आणि तुमची सगळ्यात मोठी चूक सांगतो बरं का तुम्ही हे असं एकामेकाचे नाव दाखवू नका त्यांनी काय व्हायला लागलं लोक कन्फ्युज व्हायला लागले येते तेच तुम्ही नाव दाखवल्यामुळे असं व्हायला लागलं त्याला बोलून दी ते आमच्यासारखं झालं ना मग राजकारणासारखं आमच्या साहेबाला भाषण करून दी म्हणणार नाही याला बोलून दी मला एक 10-15 जण या तुमच्या जे हुशार आहेत ते सविस्तर ड्राफ्ट बनवू आपण त्याचा कोण जबाबदारी उचलतोय बँकेवाला उचलतोय का सरकार उचलतोय आणि जेव कोणी उचली त्याच्यानंतर दिलेल्या वेळेत मग त्याला 8 दिवस पाहिजे का 15 दिवस पाहिजे किती वेळ पाहिजे त्याच्या वेळेच्या आत नाही दिलं तर मी जाणं ते जा